तो जवळजवळ येताच आमच्या थोडंसं पुढं गेलेलं डाव्या हाताचं दृष्टिद्युम्नाचं पांचाल सैन्य एकदम आडवं घुसून आमच्या सेनेसमोर उभं ठाकलं. दृष्टिद्युम्नाला पहिल्या प्रहाराची ही चाल मी रात्रीच नीट समजावून सांगितली होती. त्यानं ठरल्याप्रमाणे आमच्यासमोर आपली पांचाल सेना घुसवून त्या ज्वालामुखीला अंगावर घेतलं. अचानकपणे पांचालाची पथकं समोर आलेली पाहून घायाळ क्रुद्ध हत्ती सरोवरात घुसतो तसा तो सरळ पांचालांच्या पथकात घुसला. हातातील विजय धनुष्य उंच उंचावीत गोल गरगर फिरत विषारी बाणांच्या संतत मृगधारेसारख्या सरीवर सरी पांचालांच्या अफाट गजपथकावर वर्षवू लागल्या. विष अंगी भिनलेली हत्ती खवळून इतस्तत सैरावैरा धावू लागले. त्यांच्या कर्कश चित्कारांनी पांचालांच्या पथकात काय काय चाललं आहे हे कुणालाच समजेना. धुळीचे लोळ कोंदटलेल्या आकाशाला अधिकच कोंदटून टाकू लागले. ज्या पांचाल योद्ध्यांनी द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळी त्याची झालेली भरमंडपातील अवहेलना हास्याची खसखस पिकवत पाहिली होती, त्यांना आता तो सूर्यपुत्र मृत्यूचं रूप घेऊन प्राणभयानं चित्कारायला लावित होता. रसरसलेला यज्ञकुंड समिधांच्या मोळ्यांची जाळून राख करत तसे त्याचे अग्निबाण पांचाल वीरांना जाळून काढीत होते. तांबड्या फुलांनी फांद्या फांद्यावर डवरून गेलेला पलाश वृक्ष, त्यावर तामसर सारंग पक्षाचे थवेच्या थवे उतरताना जितका रक्तवर्णी भडक दिसेल तितका तो संतप्त राधेय भयावह दिसत होता. पायथ्याजवळच्या दाट कोरणात भडकलेला वनवा सरसरत अरण्याकडे धावतो तसा तो निर्भयपणे पांचालांच्या संरक्षणाच्या फळ्यावर फळ्या फोडत आपल्या मागून येणाऱ्या वीरांना चेतावणी देत पुढंच धावत होता. जीवनभर अंगी भिनलेले संभ्रम त्यानं आता दूर सारला होता. आता त्याच्या अंगी केवळ युद्धाची सहजासहजी न उतरणारी एकमेव मदिरा भिनली होती. तो दौडत आला होता. कुरणात चरणाऱ्या रणघोड्यांच्या कळपात एखादा क्रुद्ध उपाशी सिंह डरकाळ्या फोडीत घुसावा तसा तो पांचालांच्या पथकात घुसला होता. केवळ अर्ध्या घटकेतच त्यानं पांचालांची आघाडीची सर्व पथकं उधळून लावली. टोळधाडीसारखेच त्याचे बाण होते. मृगाच्या सतत कोसळणाऱ्या पावसाच्या थेंबासारखे ते एकमेकांचे शेपूट पकडत अखंड कोसळत होते. हाताच्या चारी बोटांच्या खोबणीत 5-6 मिळतील तेवढे बाण एकदम घेऊन तो एका फेकतच ते सारे अचूक फेकीत होता. डोळ्यांचं पातं लवतं न लवतं तोच अशा असंख्य फेकी त्याच्या अवजड धनुष्यातून चारी दिशांना दौडत होत्या. भात्यातून बाण केव्हा काढून तो ते केव्हा प्रत्यंचेवर चढवून त्याची फेक केव्हा साधत होता तेच कळत नव्हतं. नदीच्या ओघातील लव्हाळ पाण्याच्या धारेबरोबर एकसारखं लडलड हलत राहत तसं त्याचे दोन्ही हात आणि डोळे फेक करताना सतत हलत होते. क्षणाक्षणाला पांचाल पटापट खाली कोसळत एक पाऊल मागं सरकू लागले. फळी दुभंगत होती. पांचालांचा नायक दृष्टिद्युम्न माघार घेऊ लागला. पांचालाची माघार थोपवावी म्हणून चेदी, सात्यक व इंद्रप्रस्थाची पांडव पथकं त्यांच्या साहाय्यासाठी धावली. पण बाहेरच्या ओढ्याचं पाणी अंगावर घ्यायला तयार नसलेल्या भरतीच्या समुद्रासारखा तो दीर्घबाहू पहिला पांडव त्यांना परतवून लावू लागला. चेदीच्या गजदलात घुसून त्यांना असा काही कल्लोळ माजविला की चेदींना आपल्या कोण आणि शत्रू कोण हेही कळेना. पहिल्या घटकेतच कर्णानं भानुदेव, चित्रसेन, सेनाबिंदू, तापन आणि शूरसेन या विख्यात पांचाल वीरांना कंठस्नान घातलं. शेकडो हजारो चेदीवीर आणि सात्यक त्याच्या उंच रथाखाली रगडले गेले. विजेचा अनिर्बंध लोळ कडाडत गगनमंडलात स्वैर संचार करतो तसा तो चतुरंग दलात हाणामारा असं ओरडत फिरू लागला. मी पांचालामागूनची अर्जुनाची पथकं हळूच काढून ती संशप्तकांच्या सेनेला भिडवली. अर्जुनाचे अमोघ बाण माझ्या माथ्यावरून सू सू असा असलग आवाज करीत उधळत होते. संशप्तक वाट फुटेल तसे धावत होते. अर्जुनाची सेना त्यांना पाठलाग करून गाठू लागली. बाणफेकीनं टिपू लागली. आघाडीची रणफळी फोडून आता घुसलेल्या कर्णाची आणि युधिष्ठिराची गाठ पडली. धर्मप्रिय युधिष्ठिराचा रथ समोर दिसताच त्यानं पहिल्याच बाणात त्याच्या रथावरची श्वेत पताका सरळ खाली पाडली.
तुरा कापून टाकलेल्या मोरासारखा त्याचा रथ कर्णापासून बचावण्यासाठी चपळाईने हालचाली करत होता. पण प्रत्येक मुखावर त्याला कर्णच सामोरा जात होता. प्रत्यक्ष अंगावर बाण न फेकता रथाच्या दंडात आणि लाकडी भात्याच्या तोंडावर कर्ण असे बाण रुतवीत होता की हातात धनुष्य असूनही त्या रुतलेल्या बाणामुळं युधिष्ठिराला काही हालचालच करता येत नव्हती. बराच काळ युधिष्ठिराशी अशी त्रेधा करून शेवटी त्यानं त्याचा सारथी इंद्रसेन याला रथावरून कोसळविता इंद्रसेन क्षणातच गतप्राण झाला. एकाकी पडलेल्या युधिष्ठिराला सहाय्य करण्यासाठी धृष्टद्युम्न, सात्यकी, द्रौपदीचे 5 पुत्र शिखंडी, भीम व नकुल, सहदेव धावले. त्यांचे भोवती पडलेला कडा तो राधे असा भेदीत होता की त्यांना एकवटून हल्ला करण्याची संधीच मिळत नव्हती. पहिला प्रहर संपत आला तशी आकाशातील अभ्र आता निव्वळून निघाली. कुरुक्षेत्राची भूमी उजळून निघाली. आपल्या किरणांनी सर्व चराचरात चैतन्य ओतणारा आकाशाचा सम्राट सवितृ पूर्वेला उभा ठाकला. त्याचे उबदार किरण दंडाला स्पर्शताच कर्णानं एक क्षणभरच आपलं विजय धनुष्य थांबविलं. डोळ्याचं मुख करून तो त्या तळपत्या सूर्यबिंबातील तेजोरस घटाघट पिऊ लागला. त्याची तीच मदिरा होती. त्याचं धनुष्य थांबलेलं पाहून त्याचा सारथी शल्य सूतपुत्र म्हणून त्याला सावधानतेचा संकेत करू लागला. शल्याला सत्य माहीत नव्हतं आणि असतं तरी आकलनीय नव्हतं. सूर्यदर्शन होताच शरीराबरोबर त्या महावीराचं मनही फुलून निघालं. समोरची युद्धभूमी त्या सोनेरी आकाशवीराला कसपटासमान वाटू लागली. क्रौंच पक्षाच्या पिसासारखे रंगीत बाण फेकत तो प्रभद्रक, चेदी आणि पांचाल यांच्या पथकात शार्दूलासारखा गर्जना करीत घुसला. तो युद्धात गुंतला आहे ही संधी साधून महापराक्रमी भीम कौरवसेनेतील मद्र, गांधार, सैंधव यांच्या पथकातील हजारो सैनिक भरतीच्या समुद्रानं धुंदपणानं किनारा तोडावा तसे तोडीत चालला. आपल्या शक्तिशाली पुत्राचा घटोत्कचाचा अंत कर्णानं केला याचं शल्य मनात रुतलेला वायुपुत्र भीम समरांगणावर कुठं कर्णाचा पुत्र आपल्या भक्कम बाहूच्या विळख्यात मिळतो काय याची भिरभिरत्या डोळ्यांनी संधी पाहत होता आणि त्याला ती संधी मिळाली. संकुल युद्धाच्या धुमिळीत कर्णापासून क्षणाक्षणाला दूर होत चाललेला प्रसंग त्याच्या दुर्दैवानं नेमका भीमासमोरच आला. हिमालयाच्या लांब, रुंद आणि उंच शिखरासमोर निषाद पर्वताचा टेकाड उभं असावं तसा तो भीमासमोर दिसत होता. पण निषाद पर्वताच्या भक्कमपणाचं तो भीमासमोरही उभा ठाकला. तो विक्रमी कर्णपुत्र भीमाशी अर्धा घटका लढला. पण शेवटी भीमानं फेकलेल्या एका चंद्रमुख बाणानं घायाळ होऊन धरतीवर कोसळला. तडफडून गतप्राण झाला. प्रसेन पडला, भीमानं पाडला ही वार्ता कर्णोपकर्णी होत शेवटी कर्णाच्या कानावर पडली. चेदी, पांचालांची पथकं दूर सारीत तो भीमाच्या ध्वजावर लक्ष ठेवीत आपल्या गतप्राण पुत्राजवळ आला. त्याच्या निश्चेष्ट कलेवर पाहून त्याच्या हातातील विजयधनुष्य थरथरलं आणि क्षणातच हातातून खाली कोसळलं. प्रसेना म्हणत तो रथावरून धरतीवर झेपावला. आपल्या पालथ्या पडलेल्या प्रिय पुत्राचा मृतदेह सरळ करून त्याचं धुळीत माखलेलं मुख त्यानं ओंजळीत घेतलं. त्याच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंच्या सरींनी त्या मुखावरची धूळ थोडी वाहून गेली. काही जळजळीत तप्त अश्रू कुरुक्षेत्राच्या भूमीत विरले. वर उठून त्यानं क्षणभर आकाशाकडं पाहिलं. त्याच्या उंच विशाल देहाच्या छायेत पडलेला त्याच्या पुत्राचा महानिद्रा घेणारा देह कौरवांच्या प्रेत उचलणाऱ्या पथकाप्रमुखाने उचलला. त्यानं निग्रहाने पाठ फिरवली. जीवनातील सत्य वाटणाऱ्या आभासाकडं, योद्धाला ठायी ठायी महापाशात बद्ध करणाऱ्या मायावी जगाकडं. हत्तीच्या गंडस्थळावर सिंहाने झेप घ्यावी तशी तरातर चालत येत त्यानं पुन्हा आपल्या उंच रथावर झेप घेतली. कण्यांची घरघर चालू झाली. ठिकठिकाणी असलेले खाचखळगे पार करताना रथाला बसणाऱ्या हात्र्यांनी त्याच्या रथचक्रातील डाव्या चक्रावरची लोखंडी कडणी आता झिजत आली होती. पण त्याकडं लक्ष देण्याएवढा समयही त्याला आता नव्हता. क्रोधाग्नी ओकणारे
त्याचे डोळे भीमाला शोधत होते. तो कडाडला. मद्रराज शल्या भीमाला गाठ. शल्याचा आसूड कडाडत पांढऱ्या घोड्याच्या उन्हात तळपणाऱ्या तजेल पाठीवर उडू लागला. समारंगणाच्या डाव्या दिशेला ज्याचा ज्येष्ठ पुत्र वृषसेन आणि नकुल यांची अंगावर रोमांच उभारणारी पंजेफाड जुंपली होती. नकुलसारख्या कसलेल्या पांडव योद्धालाही तो ज्येष्ठ कर्णपुत्र कुठंच हार जात नव्हता.